बायोग्राफी जर मला लँड प्रॉपर्टी एक्सचेंज 2026 मध्ये स्वागत आपल्यामध्ये झालेलं आहे. ज्यांना आपण सार्वजनिक जमानमध्ये बघितलं आहे आणि सोबतच इन्स्पेक्टर मध्ये पण आपण आणि मी विनंती करतो सगळ्या स्टॉल करायला तयार राहायचं आहे. स्टॉल व्हिजिटवर ज्यामध्ये आपण वारमध्ये येतो त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सगळे अमरावतीकर सगळ्यांना विनंती करेल आपण सगळे मिळून त्यांचं स्वागत करूया. किंवा सगळ्यांनी लॉबी मधून तयार राहायचं आहे आणि आलेल्या सगळ्या अमरावतीकरांचं सगळ्या स्पॉन्सर्सचं बिल्डर्सचं मी भाविका स्वागत करते. तुम्हाला विनंती करेल असं गर्दी न करता आपण ते स्टेजवर जाता येईल. एक क्लिक मारो यार. ओके रेडी सगळे समोर बघा समोर समोर यस रेडी स्माइल ओके डन डन थँक्यू ठीक आहे. Yes, yes. Side. चला. इधर का निकालो इधर यहाँ पे देखते हैं सब. यहाँ से निकालो आएगा नहीं वो. यहाँ से निकालो देखो यार. आता निकाल एक फोटो मार.
थोडं सामोर ओके डन 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 ओके डन 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 थँक यू पानी पिलाना फोटोग्राफर रहेगा यहाँ पे फोटोग्राफर वीडियोग्राफर रहेगा रील वाला कोई नहीं रहेगा आ जाओ इधर नहीं रील वाला कोई नहीं रहेगा फोटोग्राफर वीडियोग्राफर आगे आ जाओ या फोटोग्राफर वीडियोग्राफर को आने दो आगे बस सगळे सामोर तो सर रेडी चलो चलो ओके डन 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 यहाँ से खाली करो आगे की स्पेस प्लीज साइड चलो ओके डन 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 इकडे काढलेली आहे लाग्या निघाला इनोने सगळे सेंटर मध्ये या रेडी रेडी ओके डन 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 सर डन डन ते घेतोय एक यांचा फोटो काढूया आपले याला बोलवा त्यांना या पटकन यांचा पटकन आ जाओ ना आ जाओ आ जाओ ओके डन 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 थँक यू सगळे सामोर बघा प्लीज त्यांचा त्यांचा आगमन झालेला आहे स्टॉल विजिट पण झालेली आहे आणि थोड्याच वेळात त्या इथे स्टेजवर त्यांना आपण आमंत्रित करूया किंवा सगळ्यांनी लॉबीमध्ये येऊन तयार राहायचं आहे सगळ्यांना विनंती करेल आणि सगळ्यांचा कॉन्फरन्स सगळ्यांचं स्वागत करू इच्छितो थोड्याच वेळात आपण फोल्डर बघूया त्यामुळे ते आमंत्रित करून त्या सगळ्यांना इथे लॉबीमध्ये तयार राहायचं आहे आणि मी नक्कीच या कार्यक्रमाची सुरुवात करूया धन्यवाद आणि मॅडम आता अंशुमन लीडर गोल्डन आर्मी प्रिन्स ओके डन 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 ओके डन 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 डन
स्टेजच्या समोर याच्या लॉबीमध्ये खूप खूप स्वागत मॅम तुमचा क्रीडा नगरावती ग्रँड प्रॉपर्टी एक्सपो मध्ये. आणि सोबतच क्रीडा अमरावतीचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि कन्व्हेनर प्लीज प्लीज. आणि सोबतच इथे त्या विदर्भीयन आहे, बेस्ट त्यांचा विदर्भाचाच आहे. आणि माझं वैयक्तिक म्हणणं झालं, पहिल्यांदा मला कोणासोबत फोटो काढण्यात अट्रॅक्शन होता, आवडत आहे की मी या सर्वांनी धरलेल्या या सगळ्या सुंदर स्त्री यांच्या बाजूने मी बसला, याच्यासाठी थँक्यू. मी माझ्या नशिबाला धन्यवाद देतो आहे. पत्नी समोर बसली आहे. तर वेलकम. खूप वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत, त्याच्यामुळे अमरावती म्हणा, नागपूर, वर्धा या सगळ्यात एक वाद जाणवायला लागलाय. हे का असावं याची काही कारणं मी आज सकाळीच वाचत होते. त्यातलं एक कारण असं आहे की एकत्र कुठलाही स्ट्रेस न घेता एक्झिस्ट करणे, फक्त जमणे यासाठीच्या जागा नष्ट झाल्या आहेत. पार्क नष्ट झाली आहेत. फुटपाथवर बसायची जागा नाहीये. बसस्टॉपवर बसून चहा पीत, कॉफी पीत लोक गप्पा मारू शकायचे, ते आता होत नाही. तुम्ही जिथे कुठे जाल, जर तुम्हाला 4 लोकांना भेटायचं असेल तर तुम्हाला कॉफी मागवावी लागते, म्हणजे पैसे खर्च करावे लागतात. तुम्हाला पार्कात जावं लागतं तर फी द्यावी लागते. तुम्हाला ड्राईव्हला जायचं असेल तर टोल भरावा लागतो. सगळ्यावर खर्च आलाय. एकत्र जमून काहीही न करणे यासाठीच्या जागाच संपल्या आहेत आणि म्हणून एकटेपणा वाढतोय. तर एखादं शहर जेव्हा वाढतं या वेगाने, तेव्हा त्या शहरातला एकटेपणाही वाढतो. तर या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आला आहात, इतके वेगवेगळे बिल्डर्स. तर ह्या एका छोट्याशा गोष्टीकडे लक्ष देता येईल का? आणि अशा जागा निर्माण करता येतील का जिथे लोक एकत्र येऊ शकतील? वाचनालय जी फुकट असतात, जिथे लोक बसू शकतात, अशा जागा. आता ह्या शहरासाठी काय योग्य आहे तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती आहे, पण असं करता येईल का अशी माझा पण एक प्रश्न आहे. अजून कौतुकही करावंसं वाटतंय आणि अभिनंदनही तुम्हाला म्हणायचं वाटतंय. आपल्या घरात किंवा आपण जिथून आलो आहोत तिथे आपलं घर असणं किंवा त्या जागेला आपलं घर म्हणणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. तर त्यासाठी तुम्ही सगळे काम करता, याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. मला थोडी ऍडजस्ट करावं लागेल, कारण की हा जो वुमन विंग ग्रुप आहे खूप मोठा आहे. थोडं आपण ऍडजस्ट करूया. यानंतर क्रीडा सदस्य सगळे क्रीडा अमरावती सदस्य राग आल्यावर किती शांतता थांबा लागते. थांबलीत या